आज नांदेड या ठिकाणी आलोय. नांदेडमधील सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी हा प्रण केलाय की हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला लाखो बांधवांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. लिखित सुद्धा त्यांनी दिलं होतं. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर फक्त सत्तेपुरता केला, मतं वापरली. आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो. म्हणून आज राज्यात आणि देशात यांची एक हाती सत्ता आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. गेल्या 10-11 वर्षापासून आमचे या शब्द पुन्हा फसवणूक करत आहे. आता फसवणूक करण्याची फडणवीसांना आणि मोदींना संधी नाही. पाप दाखवणं तर श्राद्ध घाल या पद्धतीनं आता त्यांना एकतर सांगावं लागेल की जे 36 नंबरला आहेत ते तुम्ही नाही, तुम्हाला देता येत नाही. आम्ही तुमची निवडणुकीला चॉकलेट देऊन चुनावी जुमला म्हणून तुमची फसवणूक केलेली आहे. एक तर धनगरांची माफी मागावी लागेल, नाहीतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून एसटी आरक्षण अंमलबजावणी करावं लागेल. आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल.